नमस्कार मंडळी, मी तुमचा आपला गर्दी झाले. मी तुमच्यासोबत होतो माझ्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि आताचा सीन असा आहे की आता आपण चाललोय कोलशेतला. सकाळच्या वाजता 8. तर म्हटलं जाऊन येऊया, बघूया वातावरण कसं असतं कसं नसतं. आणि व्हिडिओ पण स्टार्ट केली आहे. 2 दिवस व्हिडिओ शूट नाही केले जरा पण. तर त्याच्यामुळे म्हटलं आता काहीतरी शूट करूया. आणि आजच्या दिवसात मला 2 व्हिडिओ शूट करायच्या आहेत. कारण 2 दिवस जसं मी तुम्हाला बोललो अपलोड नाही केले त्याच्यामुळे. तर बघूया कसं काय होतं आणि बघूया कसं काय सगळं होतं. तर लेट्स गो, जाऊया आता. व्ह्यू बघा मस्त तिकडे. काही वातावरण किती भारी झालंय, खतरनाक ना एकदम. सकाळी सकाळी माणसं चालताय. आपण जसं चालायला गेलो सकाळी 5 वाजता तसं. पण सकाळी 6च्या नंतर लोक जास्त वाढतात फक्त, बाकी तर काय नाही. सगळी लोक असतेच तुम्हाला चालताना दिसतील आता. काय पण बोला, सकाळचं ना असं गाडी बिडी चालवायला कुठे जायला चांगली मजा येते बऱ्यापैकी. त्याच्याने काय होतं माहितीये, मस्त फ्रेश एअर भेटते एक. त्यानंतर दुसरं एक की आता गरमी चालू झाली त्याच्यामुळे गरम गरम होत नाही. मेन तर 11 वाजल्यानंतर जे गरम होतं ना गाईच, जे गरम होतंय आता मुंबईमध्ये सध्या, खतरनाक गरम होतं भाई, खतरनाक. आणि गुड मॉर्निंग गाईज सर्वांना. मी ब्लॉग स्टार्ट करताना नाही बोललो, आता बोलतोय, सॉरी गाईज. आणि अशा प्रकारे आपण ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. आता आपण चाललो आहोत कोलशेतला. समोर काही बाईकवर ब्लॉगिंग कशी वाटते मला कमेंट करून सांगा तुम्ही. अशी स्कूटीवर चालत चालत आम्ही कधी व्हिडिओ बनवत नाही बेसिकली, तुम्हाला पण माहिती असेल. कारण का इकडे 100 मीटर स्पीड ब्रेकर असतात. ते बघा, अजून एक आला स्पीड ब्रेकर. तर अशा प्रकारे आणि आपण कोलशेतच्या जवळ आलेलो आहे आता. ओ भाई, सो गाइस वी आर हियर ऍट कोलशेत. ओ भाई, कुत्र्यांची तर टोलीच बसली आहे. जबरदस्त आहे बघा, हे बघा, राडाच करून ठेवला त्याला बघा. तर अशा प्रकारे आपण आलेलो आहोत आता. सकाळी सकाळी मस्त वाटतं यार इकडे, एकदम भारी वाटतं इकडे सकाळी सकाळी. सगळी माणसं, एवढी माणसं पण नाही, चालायला बऱ्यापैकी आली आहेत लोक आणि सायकलिंग वगैरे करतात. त्याच सकाळी लोक चालायला तरी येतील इकडे, कारण बरेच वेळानं आलोय ना आम्ही. तर चालायला येतात लोक, खूप चालायला लोक येतात. पण आता सध्या कोणच दिसत नाही मला इकडं. असं झालेलं आहे. म्हणजे सायकलिंग करून येतात माणसं, म्हणजे सिनियर सिटीजन लोक. पण बाकीचं असं म्हणजे कोण चालणार, म्हणजे नॉर्मल माझ्या वयाचे किंवा आणि कोण दिसत पण नाहीत मला अजिबात. बघा तिथं पुरं फुटबॉल खेळत आहे आणि बाकी तर इकडे मी एकटाच आहे. तिथे थोडीशी फक्त चालतायत लोक आणि काय जी काम करणारे लोक ते बिचारे उठले जातात. तर अशा प्रकारे काहीतरी आहे. बरं वाटतं ना सकाळी सकाळी आल्यावर, बरं वाटतं अशा जागेवर शांत. मला गावासारखी फिलिंग येते एकदम, माहितीये का, एकदम गावासारखी फिलिंग येते. ऊन पण आलेलं आहे आता. ते 8:15च्या आसपास झालेले आहेत. पण मला मला समजत नाही मी फिरली का नाही ब्लॉक करत आहे. हे बघ, कशी तडमडतात फुटबॉल खेळताना. मला हे नाही समजत, मी घाबरते कशाला लोकांमध्ये. मी नर्वस का होतो, नर्वस का होतो त्याचा मी विचार करतो पहिली गोष्ट. कारण
तुम्हाला आता डेली ब्लॉग सांगायचं म्हटलं तर मला अजिबात नर्वस होऊन चालणार नाही. ही गोष्ट मेन झाली. काय तर चला जाऊया घरी. मी म्हणजे बऱ्यापैकी फिरलो आता थोडंफार. सकाळी सकाळी एक्सप्लोर करूया थोडस, कारण सवय मोडलेली सकाळी उठायची त्याच्यामुळे. तर आता जाऊया घरी. आपली गाडी रेडी आहे, आपण रेडी आहे. माझी केसांची हालत जाम बेकार झालेली आलो तेव्हा तिथे येताना. तर हा, आणि आता चला आता जाऊया घरी, नंतर भेटूया तुम्हाला. Let's go. मी होतो guys, मस्त वाटलं एक नंबर. इथून तिथपर्यंत मस्त वाटलं. ते थोडंसं काम चालू आहे, बाकी इथं काय मस्त वाटतंय सगळं. मला आपण आलेलो आहे आपल्या रूटला. मस्त पैकी. ए तो पण आपलाच रे, हा पण आपलाच रे. असा सीन. व्ह्यू मस्त येतो ना काही प्रत्येक वेळेला. जिथून जेव्हा पण मी इथून जातो ना, भारी वाटतं एकदम. हे बघा, तुम्ही पण बघा, एवढं भारी वाटतंय ना, जबरदस्त. आणि सकाळचं तर कसं अजून मस्त वाटतं, मस्तपैकी कोकेचा आवाज वगैरे भारी एकदम. तर काय ग्रँड नको सेंट्रल पार्क आपलं अशा प्रकारे. आणि ही आहे आपली 24/7 जिम. समोर तुम्ही बघताय ती बघा, 24/7 दिले ना बोर्ड. जिथं आपण 4 महिने झालं गेलो नाही आपण. वेळ झाला 4 महिने, वेळ झाला मी जिमला गेलो नाही, तरी पण मेंटेन आहे नॉर्मली बॉडी. बघू जेव्हा पण जाऊ ना, तगडे बनवू आता याच्या पुढे. जेव्हा पण जाईन ना, तगडा होणार भाई, तगडा. भले आणि 2 महिने 3 महिने जातील, पण तगडा बनणार आता. आलेलो आहे आपल्या घरी. आणि कसा वाटला ब्लॉग मला कमेंट करून सांगा. आणि थोडंफार होईल या ब्लॉग मध्ये पुढे अजून नाश्ता बिस्टा थोडं थोडंफार अजून बनवणार आहे ब्लॉग आता. तर नाश्त्याला आहे बटाट्याची भाजी आणि चपाती. जसं तुम्ही बघू शकता, हे बेसिकली युद्धाची तयारी केली आहे. हे चार, हे चार, हे चार, 12 आणि हे 5 किलो. आणि हे लसूण किती घेतलं ते मला नाही माहिती, पण हे लोक बोलतायत की आधीच घेऊन ठेवूया, म्हणजे काय प्राइस बीस वाढली तर बरं पडेल. आपल्याला काय हे नाही पडणार, लोड नाही येणार जास्त. मग त्याच्यामुळे हे मिडल क्लास फॅमिलीमध्ये होतं, तुम्हाला माहिती आहे चांगलंच. तर अशा प्रकारे काहीतरी प्लॅनिंग केलेली. आणि हा बघा, हा सिलेंडर पण मी आता थंबनेल साठी का घेतला, कारण हा बघा, हा रिकामी आहे पूर्ण. हे बघा, हा रिकामी आहे पूर्ण. तर मग त्याच्यामुळं मला आता बुक करायला पण जायचंय. सिलेंडर सिलेंडर तर ऑलरेडी महाग झालाच आहे, जसं तुम्हाला माहिती आहे. हॉटेल्स बंद झालेत मुंबईमध्ये, आणि भरपूर जागावर खूपशा हॉटेल बंद झाले, कारण गॅसची कमतरता असल्यामुळे, म्हणजे एलपीजी. तर हा अशा प्रकारे काहीतरी झालंय सीन. तर आता जाऊया आपण की हेच बुक करून येऊया, म्हणजे बाटला बुक करून येऊया एकदा. कारण 21 डेज की 30 डेज लागणार आहेत काहीतरी. तर मग त्याच्यामुळे एक आहे तो यूज होतोय, आणि हा एक आहे जो रिकामी आहे तो रिफिल होईल. तर बघूया आता कधी येईल काय सांगता येत नाही. मग त्याच्यामुळे थोडस लगेच बुक करायचं आहे. आता जो लावलाय बाटला, आता जो यूज मध्ये आहे, तो काय हालीच लावला, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही एवढं. पण स्टील कधी येतोय त्याच्याबद्दल थोडीशी वरीड आहे. स्टील काय होतं बघूया आता. लेट्स सी.